यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी गुळाचा पाक करून डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते सांगितले होते। आज साखरेविना किंवा गुळाविना ड्राय फ्रूटचे रोल व लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे, जे करायला अगदी सोपे आहेत आणि बनतातही झटपट। त्यासाठी मी 250 ग्रॅम सीडलेस खजूर घेतला आहे। जर त्यामध्ये सीड असतील तर त्या काढून टाका व खजुराचे थोडे बारीक तुकडे करून घ्या। नंतर थोडे थोडे मिक्सरच्या पॉट मध्ये घालून फिरून घ्या। मिक्सरच्या पॉट मध्ये थोडे कमी कमीच टाका, जास्त टाकले तर मिक्सर बंद पडणार। जास्त बारीक पण करायची गरज नाहीये। अशा प्रकारे त्यांना बारीक करा आणि बाजूला ठेवा। आता सुरुवातीला पॅन गरम करूया आणि त्यामध्ये अर्धी छोटी वाटी खसखस ड्राय रोस्ट करून घ्या। गुलाबी रंगावर त्याला परतायचं आहे व त्याला नंतर थंड व्हायला बाजूला ठेवून द्या। आता त्याच पॅन मध्ये 1 ते 2 चमचे तूप टाका व एक ड्राय फ्रूट खमंग भाजून घ्या, किंवा सर्व ड्राय फ्रूट तुम्ही मिक्स करून एक साथ सुद्धा भाजू शकता। मी 100 ग्रॅम बदाम घेतले आहेत, त्याचे तुकडे करून घेतले आहेत व त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ त्याला फिरवू नका, कारण त्याला आपोआपच तेल सुटते। जास्त वेळ जर त्याला भाजलं तर ते कडवट होणार। खमंग वास सुटेपर्यंत त्याला आपल्याला भाजायचं आहे आणि नंतर थंड करायला बाजूला ठेवून द्या। परत तूप टाका आणि 100 ग्रॅम काजूचे तुकडे, त्याचप्रमाणे अक्रोड 50 ग्रॅम आणि 50 ग्रॅम टरबूजाच्या बिया आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत। सर्व जिन्नस मंद आचेवरच भाजा, नाहीतर ते करपतात आणि करपलेले ते कडवट लागणार। टरबूजाच्या बिया खूप लवकर भाजल्या जातात, त्याच्यामुळे त्याला मंद आचेवरच भाजा, काळा पडू देऊ नका। आता आपल्याला खजूर भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी 3 ते 4 चमचे तूप घ्या व त्यात मिक्सर मध्ये फिरवलेला खजूर घाला। सुरुवातीला गॅस मोठा ठेवा व त्याला भाजून घ्या। एकदा भाजणं सुरू झालं की आपल्याला दिसेल की ते सैल होत आहे। आता गॅस बंद करा। थोडा दाबून दाबून भाजायचंय। घट्ट वाटणार सुरुवातीला, पण जसे जसे आपण त्याला भाजत जाऊ तसं तसं ते सैल होणार आणि छान स्मूथ बनणार। गॅस कमीच ठेवा, मोठ्या गॅसवर परतू नका। बघा, अशा प्रकारे मिश्रण छान स्मूथ होणार। आता आपण जे भाजून ठेवलेले ड्राय फ्रूट्स आहेत ते यामध्ये टाका आणि मिक्स करून घ्या। मिश्रण थोडे घट्ट असल्यामुळे मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे पेशन्सने मिक्स करा। थोडं मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण वेगळ्या ताटामध्ये काढून घ्या व हाताने ट्राय करा मिक्स करायचं, पण खूप गरम राहणार आहे, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित हात हँडल करा।
त्यानंतर हाताला सोसवेल एवढं गार झाल्यानंतर आपण या मिक्सरचे रोल बनवूया। एकतर तुम्ही अशा प्रकारे हातावर रोल बनवू शकता किंवा पोळपाटावर रोल बनवू शकता। बघा किती छान दिसतायत रोल। अशा प्रकारे छोटे छोटे रोल बनवा। जर तुम्ही फ्लॅट सरफेसवर रोल बनवत असाल तर थोडेसे मोठे बनवले तरी चालतात। मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे बनवायचं आहे, कारण नंतर थंड झालं की ते बनणार नाही। हे जे मिश्रण आहे याच मिश्रणाचे तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता। मी काही रोल बनवले आहेत आणि काही लाडू बनवले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे लाडू बनवू शकता। त्यामुळे जर तुम्हाला सगळ्याच मिश्रणाचे लाडू करायचे असतील तर सगळ्या मिश्रणाचे लाडू सुद्धा बनवू शकता किंवा रोलही बनवू शकता। आता एका ताटलीमध्ये आपण भाजून ठेवलं होतं ते खसखस आणि काही पिस्त्याचे काप पसरून घ्या आणि हे तयार केलेले रोल त्यावर फिरवा। त्या रोलला खसखस आणि पिस्त्याचे काप चिकटतील व ते रोल एकदम छान दिसतील। खसखस भाजून घेतल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान लागतो। अशा प्रकारे सर्व रोलला खसखस लावून घ्या आणि नंतर त्याला बटर पेपर मध्ये रॅप करा। सर्व रोल तयार करून घ्या व बटर पेपर मध्ये रॅप करा आणि 2 ते 3 तास हे सर्व रोल फ्रीज मध्ये ठेवा। फ्रीज मध्ये ठेवल्याने ते छान सेट होतील। खजूर घातल्यामुळे साखर किंवा गूळ घालायची आपल्याला जरूर पडत नाही। खजुरामध्ये आयरन खूप जास्त असल्यामुळे लाडू किंवा रोल खूप पौष्टिक बनतात। अशा प्रकारे लाडू सुद्धा तुम्ही बटर पेपर मध्ये रॅप करा व काही वेळ फ्रीज मध्ये ठेवा। दोन तासानंतर फ्रीजच्या बाहेर काढल्यानंतर रोल असे दिसतील। बटर पेपरच्या बाजूला काढा आणि आता आपण रोल कट करून घेऊया। सुरुवातीचा छोटा भाग पहिले कापून घ्या व नंतर अशा प्रकारे रोल कट करा। साधारण जाडीचे रोल कट करा। खूप पातळ जर रोल कट केले तर ते व्यवस्थित कट होणार नाही, म्हणून थोडेसे जाडसरच ठेवा। बघा किती छान कट होत आहेत ते। मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही सुद्धा करून बघा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा। थँक यू।